शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळताच औरंगजेबाला खूप आनंद झाला. महान कॅप्टन नसल्यामुळे औरंगजेबाला संपूर्ण उपखंडावर राज्य करण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे वाटले. त्याने असे म्हटले आहे की माझ्या सैन्याने 19 वर्ष त्यांच्याविरुद्ध काम केले आहे आणि तरीही त्याचे शिवाजी महाराजांचे राज्य नेहमीच वाढत आहे. हुशार आणि संरक्षण धोरणातील तज्ज्ञ असं पोर्तुगीज गव्हर्नर म्हणत असत. पोर्तुगीज भारताचे अंतरिम गव्हर्नर अँटोनियो पेस डी सँडे यांनी शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील युद्धाचा अहवाल पोर्तुगालमधील वसाहती व्यवहार परिषदेकडे पाठवला. शिवाजी महाराजांनी गोव्यापासून दमणपर्यंतचा भूभाग आपल्या सीमेपासून जवळ केला आहे. सध्या तो मुघलांशी युद्धात गुंतला आहे. आजचा हिंदुस्थानचा अटिला इतका हुशार आणि संरक्षण राजनीतीमध्ये पारंगत आहे की तो संरक्षण आणि गुन्हा दोन्ही समान कौशल्याने हाताळतो. त्याच्या घोडेस्वारांनी मुघल प्रदेशात कहर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्टोइयस, हॅनिबल, अलेक्झांडर, ज्युलियस सीझर सर्व नामवंत कमांडर होते. त्यांच्या बरोबरीचे आहेत असे पोर्तुगीज आणि ब्रिटिश म्हणत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना रणांगणाचे विस्तृत ज्ञान होते. शिवाजी महाराजांमध्ये असाधारण असे काय होते? पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ज्या क्षेत्रामध्ये युद्ध करायचे होते त्याबद्दल त्यांना विस्तृत माहिती होती. दख्खन भागातील प्रत्येक डोंगर, टेकडी, नदी, खोरे, किल्ला आणि दरी त्यांना हाताच्या पाठीप्रमाणे माहीत होती. त्यांच्या सैनिकांकडे भूप्रदेशाचे तपशीलवार नकाशे होते. सक्षम हेरगिरी यंत्रणा. माहिती मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांकडे अतिशय सक्षम हेरगिरी यंत्रणा होती. जरी बहुतेक अज्ञात राहिले असले तरी विश्वासराव नानाजी ढिगे, बहिर्जी नाईक, सुंदरजी प्रभूजी हे काही ज्ञात हेर आहेत. बिहारमध्ये शिवाजी महाराजांच्या हेरांना भेटल्याबद्दल समकालीन ब्रिटिश प्रवाशांनी नोंद केली आहे. बहिर्जी नाईक यांनी 1664 मध्ये शिवाजी महाराजांना मुघल शहर लुटणे सुलभ करण्यासाठी संपूर्ण सुरत शहराचा नकाशा तयार केला होता. बहिर्जींनी सुरतमध्ये साठवलेल्या प्रचंड संपत्ती आणि संपत्तीची माहिती शिवाजी महाराजांना शहरावर हल्ला करण्यास आणि मुघलांना अपमानित करण्यास प्रवृत्त केले. मजबूत आर्थिक धोरण आणि ट्रेझरी. चौथी बाब म्हणजे ट्रेझरी. सैन्य राखण्यासाठी, सैनिकांना खायला घालण्यासाठी, त्यांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी आणि किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी खूप पैसा लागतो. मुघलांच्या संपत्तीचा साठा असलेल्या सुरतसारखी शहरे लुटली गेली. शिवाजी महाराजांनी चौथाई, गावखंडी असे कर लावले. गोव्याजवळील बारदेशवर गावखंडी कर आकारला जात असल्याच्या नोंदी आहेत. शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण अतिशय मजबूत होते. शिवाजी महाराजांकडे उत्साही सैन्य होते. त्यांना ज्या भूप्रदेशात लढावे लागले ते लक्षात घेता हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांना तेथे जागा नव्हती. उपद्रवी घटकांना सैन्यात सामील होण्यास मनाई होती. शत्रूचा प्रदेश लुटण्यासाठी घोडदळाचा वापर केला जात असे. पुढे जाण्यासाठी सैन्य वेग आणि चपळतेवर खूप अवलंबून होते. आश्चर्यकारक हल्ले. शिवाजी महाराजांची रणनीती शत्रूला चकित करण्यावर आधारित होती. हल्ल्याच्या या स्वरूपाचे उदाहरण शाहिस्तेखानावरच्या छाप्यात दिसून आले. शाहिस्तेखान औरंगजेबाचा काका 1 लाख बलाढ्य सैन्यासह 3 वर्षे पुण्यात तळ ठोकून होता. शिवाजी महाराजांच्या हल्ल्यानंतर बदनाम झालेला शाहिस्तेखान 3 दिवसात औरंगाबादला परतला. गुरिल्ला युद्ध. शिवाजी महाराजांचे सैन्य गनिमी कावा म्हणून ओळखले जाणारे सैन्य पारंगत होते. शत्रूच्या विश्वासघातकी भूभागाशी लढण्यासाठी सैन्याने असामान्य आणि चौकटीबाहेरचे मार्ग पत्करले. गनीम हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ लुटणारा असा होतो. शिवाजी महाराजांनी लुटारूंचे तेच तंत्र अवलंबले जे कोठूनही दिसणार नाही. लुटतील आणि पळून जातील. त्यामुळे डेनिस किनकेडने त्यांना द ग्रँड रिबेल म्हटले आहे. गुरिल्ला युद्धाची तत्त्वे. शिवाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या गनिमी हल्ल्याची तत्त्वे होती.
कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त उत्पन्न किंवा शत्रूला जास्तीत जास्त नुकसानासह अचानक हल्ला. शिवाजी महाराजांनी या गनिमी डावपेचांचे मोठ्या प्रमाणावर पालन केले असले तरी त्यांना प्रोत्साहन देणारे शहाजीच होते. छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक धोरणे युद्धासाठी होती. त्यातील काही धोरणे आपण आता पाहिली आहेत. धन्यवाद. कशी वाटली माहिती? लाईक करा, शेअर करा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून इन्फो विथ शीतल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.